नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे गावरान टोमॅटोचं पिठलं. तर हे वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. यातलाच एक प्रकार आपण आज बनवणार आहोत. हे पिठलं बनवण्यासाठी इथे आपण 2 ते 3 मीडियम साइजचे कांदे घेतले आणि हे कांदे आपल्याला असे कापून घ्यायचे. कांदा कापून झाला की 3 ते 4 टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत. तर इथे कांदा कापून झालेला आहे आणि इथे आपण टोमॅटो घेतले आहेत आणि हे आपल्याला असे कापून घ्यायचे. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतं या पद्धतीने बनवल्यास हे गावरान टोमॅटोचं पिठलं. इथे आपण 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. या आपल्याला अशा बारीक कापून घ्यायच्या. इथे लसूणच्या पाकळ्या कापून झालेल्या आहेत. इथे कढईमध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं. यात लसूण घालायचा, 1 टीस्पून मोहरी घालायची, अर्धा टीस्पून जिरं घालायचं, 1/4 टीस्पून हिंग घालायचा. तो कांदा आपण कापून घेतला तो घालायचा. कांदा असा छान परतवून घ्यायचा. कांदा थोडा झालेला आहे. यात आपण हळद घालणार आहोत, अर्धा टीस्पून. टोमॅटो घालायचे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि यात तिखट घालायचं. तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. इथे आपण 2 टीस्पून तिखट याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे इथे आपण यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलं. इथे आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो शिजलेले आहेत. यात आपण 2 ते 3 वाटी पाणी घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं बेसन घालून सारखं असं हे मिक्स करायचं आहे. तर बेसन आपण घेणार आहोत 1 ते 1.5 वाटी. इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन घालायचं आहे. तर एकदम बेसन याच्यामध्ये घालायचं नाही. सगळं बेसन एकदम याच्यामध्ये घातलं तर यात गोळे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं असं याच्यामध्ये घालायचं आहे आणि सारखं असं मिक्स करायचं आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. चवीला खूप छान होतं या पद्धतीने बनवल्यास हे गावरान टोमॅटोचं पिठलं. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपण याच्यामध्ये हे बेसन घातलेलं आहे आणि हे असं छान मिक्स करून घेतलं. तर यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं. तयार झाल्यानंतर आपण हे भाकरी, पोळी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलं. यात कोथिंबीर घालायची आणि 4 ते 5 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेणार आहोत. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मीडियम ते लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, चवीला खूप छान होतं. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आपलं गावरान टोमॅटोचं पिठलं तयार आहे.